हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन 1 अँड क्वेश्चन 2 मधील 4 एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले 4 एक्झाम्पल्स क्वेश्चन 2 मधून सॉल्व करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 2 मधील राहिलेले एक्झाम्पल्स म्हणजेच एक्झाम्पल 5, एक्झाम्पल 6, एक्झाम्पल 7 अँड एक्झाम्पल 8 सॉल्व करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया एक्झाम्पल 5 पासून. एक्झाम्पल 5 मध्ये फर्स्ट इक्वेशन आहे 5x + 2y = -3. आपण याला फर्स्ट इक्वेशन देऊ. सेकंड इक्वेशन आहे x + 5y = 4. हे आपलं सेकंड इक्वेशन झालं. आता याच्यामध्ये जर आपल्याला x चे कोएफिशियंट्स इक्वल करायचे असतील तर सेकंड इक्वेशनला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. जर आपल्याला y चे कोएफिशियंट्स इक्वल करायचे असतील तर फर्स्ट इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, सेकंड इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावे लागेल. x चे कोएफिशियंट्स इक्वल करू. त्याच्यामध्ये फक्त एकाच इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 5. न्यू इक्वेशन येईल 5x + 25y = 20. हे आपलं थर्ड इक्वेशन असेल. आता आपण इक्वेशन 1 मधील 5x अँड इक्वेशन 3 मधील 5x कंपेअर केलं तर त्यांचे साइन्स इक्वल आहेत. सो आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1. आपण 1 3 मधून मायनस करतोय. सो त्यासाठी आपण इथे इक्वेशन्स पुन्हा लिहून घेऊ. 5x + 25y = 20 and 5x + 2y = -3. आता याच्यामध्ये साइन चेंज होतील. प्लसचं मायनस होईल अँड मायनसचं प्लस होईल. आपण चेंज झालेले साइन कन्सिडर करावे लागतील आपल्याला. इथे 20 + 3 काय होणार 23 होईल. 25 - 2 23y अँड 5x कॅन्सल होईल. सो आपल्याला मिळेल 23y = 23. 23 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. साईड चेंज केलं की डिव्हिजनमध्ये जाईल. सो 23 / 23 इज 1. y = 1 येईल. आता आपल्याला y = 1 कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये ठेवायचं आहे 1 किंवा 2 मध्ये. तर आपण 2 मध्ये ठेवून बघू. सो इथे येईल पुट y = 1 इन इक्वेशन 2. सो इक्वेशन 2 काय आपलं x + 5y = 4. x + 5 × 1 = 4. x = 4 - 5. सो -1 येणार आहे. x = -1. Solutions are x, y = -1, 1. आपण एक्झाम्पल 6 बघू. त्याच्यामध्ये आपलं इक्वेशन्स आहेत 1/3x + y = 10/3. फर्स्ट इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन आहे 2x + 1/4y = 11/4. हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. x चे कोएफिशियंट्स आहेत 1/3, yचं तर 1 आहे आणि इथे कॉन्स्टंट बघितलं तर 10/3 आहे. सो आपल्याला होल नंबर दिसत नाही आहेत. असं काहीतरी आपल्याला रेशोच्या फॉर्मॅटमध्ये दिसतंय. सो आपण जर समजा या फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे 3 कॅन्सल होतील आणि आपल्याला होल नंबर्स मिळतील. अँड सेकंड इक्वेशनमध्ये सुद्धा आपण 1/4 आणि 11/4. सो डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे. सो त्यामुळे आपण 4 नी होल इक्वेशनला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इक्वेशन 2 मध्ये सुद्धा होल नंबर्स मिळतील. तर आपण इथे लिहू मल्टिप्लाय 1/3 अँड 2/4. नवीन इक्वेशन्स काय येतील x + 3y = 10. हे आपलं थर्ड इक्वेशन कन्सिडर करू. जर सेकंड इक्वेशनला 4 नी मल्टिप्लाय केलं तर 8x + y = 11. हे आपलं फोर्थ इक्वेशन झालं. आता जर आपण x चे
टर्म्स बघितले तर 1 आणि 8 असे कोएफिशियंट्स आहेत तिथे. तर आपल्याला थर्ड इक्वेशनला 8 ने मल्टिप्लाय केलं तर x चे कोएफिशियंट्स इक्वल होतील. आणि जर आपण y चे बघितले तर 3y आणि y आहे. फोर्थ इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3y आपल्याला मिळेल. आपण y चे कोएफिशियंट्स इक्वल करू इथे. ते लिहू मल्टिप्लाय इक्वेशन 4 by 3 24x plus 3y is equals to 33. हे आपलं फिफ्थ इक्वेशन झालं. इक्वेशन 3 मधून 3y बघितले अँड इक्वेशन 5 मधून 3y बघितले तर सिमिलर साइन आहेत. सो आपल्याला इथे सबस्ट्रॅक्शन करावी लागेल. सबट्रॅक्ट आपण 5 मधून 3 मायनस करू. 24x plus 3y is equals to 33 minus x plus 3y is equals to 10. सो सबस्ट्रॅक्शन मध्ये साइन चेंज होतात, प्लस चे मायनस होणार. सो 33 minus 10 is 23. y कॅन्सल झाले. 24 minus 1 is 23x. 23 मल्टिप्लिकेशन मध्ये साइड चेंज केलं की डिव्हिजन मध्ये जातील. सो x is equals to 1 मिळते आपल्याला. सो पुट x is equals to 1 in equation 3. 3 इक्वेशन आहे आपलं x plus 3y is equals to 10. x is equals to 1 ठेवला आपण. सो 1 plus 3y is equals to 10. 3y is equals to 10 minus 1 that is 9. y is equals to 9 by 3. सो आन्सर येणार 3. सो आपण इथे लिहू शकतो सोल्युशन्स आर x, y is equals to 1, 3. नेक्स्ट 7th एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये जर आपण x चे कोएफिशियंट बघितले आणि सेकंड इक्वेशन मधले y चे कोएफिशियंट बघितले तर 99 इक्वल आहे. आणि तसंच इक्वेशन 1 मधून y चे कोएफिशियंट्स अँड इक्वेशन 2 मधून x चे कोएफिशियंट 101 इक्वल आहे. सो त्याच्यासाठी एक वन मोर स्टेप आपल्याला एक्स्ट्रा ॲड करावी लागेल. When we have coefficient of x from one equation and coefficient of y from second equation are equal, जेव्हा ते इक्वल असतात तेव्हा perform addition and subtraction. दोन इक्वेशनची या ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन करावी लागेल. त्याच्यापासून आपल्याला दोन इक्वेशन्स मिळतात. त्या इक्वेशन्सचा यूज करून आपल्याला एलिमिनेशन मेथड प्रोसीड करायचे आहे. याच्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन्स इझी होतात, कारण सध्या जर कोएफिशियंट्स बघितले ते खूप मोठे आहेत, त्याला मल्टिप्लाय करणं अजून जास्त डिफिकल्ट जातं. त्यासाठी आपल्याला या एक्स्ट्राचे 2 स्टेप्स करावे लागतील. या इक्वेशनची ॲडिशन्स अँड सबस्ट्रॅक्शन करून न्यू इक्वेशन्स येतील. त्यांचे कोएफिशियंट्स सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये असतील, ज्याचं आपण मल्टिप्लिकेशन इझी वेमध्ये करू शकतो. सो त्याच्यानंतर जे नवीन इक्वेशन्स येतील त्याचा यूज करून आपण एलिमिनेशन मेथड परफॉर्म करून आपल्याला एक्स अँड वायचे व्हॅल्यूज काढायचे आहेत. 7th एक्झाम्पलमध्ये फर्स्ट इक्वेशन आहे 99x प्लस 101y इज इक्वल्स टू 499. हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन आहे 101x प्लस 99y इज इक्वल्स टू 501. हे सेकंड इक्वेशन आहे. सो आपल्याला ॲड इक्वेशन 1 and 2. मी इथे डायरेक्ट ॲडिशन करून घेते. सो 499 प्लस 501 आपल्याला 1000 मिळणार आहे. 101 प्लस 99 200y प्लस एक्सचे पण कोएफिशियंट्स 200x होतील. 200 कॉमन काढलं तर आपलं नवीन इक्वेशन होईल x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. सो आपलं थर्ड इक्वेशन झालं. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 minus 1 101x plus 99y is equals to 501 and second one is 99x plus 101y is equals to 499. सो आपण सबस्ट्रॅक्ट करतोय
तर यांचे साइन्स चेंज होतील, सगळे प्लस आहेत सो सगळे मायनस होतील. 501 मायनस 499 याचा आन्सर 2 येईल इज इक्वल्स टू 2. 99 मधून 101 गेले 2 येणार, बट 101 मोठा आहे तर सो निगेटिव्ह साईन इथे येईल. अँड 101 अँड मायनस 99 सो इथे सुद्धा 2x येईल. 2 कॉमन काढून कॅन्सल केले सो x मायनस वाय इज इक्वल्स टू 1. आता आपल्याला इक्वेशन 3 अँड 4 कन्सिडर करून एलिमिनेशन मेथड करायचे. सो आपण x प्लस वाय इज इक्वल्स टू 5 आहे, x मायनस वाय इज इक्वल्स टू 1 आहे. सो दोन्हीचे पण कोएफिशियंट्स इक्वल आहेत, एक्सचे पण इक्वल आहेत, वायचे पण इक्वल आहेत. आपण इथे काहीही करू शकतो, सबस्ट्रॅक्ट पण करू शकतो हे इक्वेशन्स अँड ॲड पण करू शकतो. मी इथे ॲड करते. ॲड इक्वेशन 3 अँड 4. सो ॲड केल्यानंतर x प्लस वाय इज इक्वल्स टू 5 प्लस x मायनस वाय इज इक्वल्स टू 1. सो आपल्याला 2x इज इक्वल्स टू 6 मिळणार आहे. x इज इक्वल्स टू 3 मिळेल आपल्याला. इक्वेशन 3 मध्ये ठेवू. पुट x इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 3. सो 3 मध्ये ठेवल्यानंतर 3 काय आपलं x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. एक्सची व्हॅल्यू आहे 3 प्लस वाय इज इक्वल्स टू 5. सो वाय इज इक्वल्स टू 5 मायनस 3, वाय इज इक्वल्स टू 2 आन्सर येणार आहे. अँड ॲट दी एंड आपण असं लिहू शकतो, सोल्युशन्स आर x, y इज इक्वल्स टू 3, 2. सो हे एक्झाम्पल आपण वेगळ्या पद्धतीने सॉल्व केलेलं आहे, कारण एक्सचे कोएफिशियंट्स एका इक्वेशनमध्ये आणि दुसऱ्या इक्वेशनमधले वायचे कोएफिशियंट्स सेम आहेत. जेव्हा सेम असतात तेव्हा दोन इक्वेशनची ॲडिशन करायची, सबस्ट्रॅक्शन करायचं, त्याच्यानंतर आपल्याला 2 नवीन इक्वेशन मिळतील सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये. आपण असं का करतोय, कारण ओरिजिनल जे इक्वेशन्स दिलेले आहेत त्यांचे कोएफिशियंट्स मोठे आहेत, त्यांच्यावर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन परफॉर्म करणं थोडं डिफिकल्ट जातं. त्यासाठी आपण हे नवीन 1 स्टेप ॲड केलेली आहे, ज्याच्यामध्ये 2 इक्वेशनची ॲडिशन करायची, त्याच्यावरून एक नवीन इक्वेशन येईल, सबस्ट्रॅक्शन करायची, अजून एक नवीन इक्वेशन येईल. सो जे नवीन 2 इक्वेशन आपल्याला मिळतात त्याच्यावर एलिमिनेशन मेथड प्रोसेस करायची आहे आणि त्याच्यावरून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळतील. एक्झाम्पल 8 बघितलं तर हे पण सिमिलर वेजमध्ये आपल्याला सॉल्व करावे लागेल, कारण इक्वेशन फर्स्टमध्ये एक्सचा कोएफिशियंट आणि इक्वेशन 2 मध्ये वायचा कोएफिशियंट इक्वल आहे, तसंच इक्वेशन 1 मध्ये वायची कोएफिशियंट आणि इक्वेशन 2 मध्ये एक्सचा कोएफिशियंट इक्वल आहे. तर याच पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल 8 पण सॉल्व करावं लागेल. 8th एक्झाम्पलमध्ये फर्स्ट इक्वेशन आहे 49x मायनस 57y इज इक्वल्स टू 172. आपण याला फर्स्ट इक्वेशन घेऊ. देन 57x मायनस 49y इज इक्वल्स टू 252. सेकंड इक्वेशन झालं. आता इथे ॲड करू. ॲड इक्वेशन 1 अँड 2. ॲड केल्यानंतर काय होईल, 172 प्लस 252. आन्सर काय येणार, 4 to 4 आन्सर येतं. 57 अँड 49 दोन्ही निगेटिव्ह आहेत, ॲडिशन होणार, आन्सरला निगेटिव्ह साईन येणार. सो 57 प्लस 49 इथे येणार 106, वाय निगेटिव्ह साईन येणार. सिमिलरली 49 प्लस 57 106, एक्स येणार. 106 कॉमन काढलं तर आपल्याला आन्सर मिळेल एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4. हे आपलं थर्ड इक्वेशन असेल. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. सो याच्यामध्ये 2 काय आपलं 57x मायनस 49y इज इक्वल्स टू 252 मायनस 49x मायनस 57y इज इक्वल्स टू 172. सो इथे सेकंड इक्वेशनचे साईन चेंज होतील, मायनस प्लस अँड मायनस. इथे 252 मायनस 172 80 होतील.
इथे दोन्हीचे साइन डिफरंट आहेत, सो सबस्ट्रॅक्शन करायचं. 57 - 49 8 होणार आणि मोठ्या नंबरचं साइन येणार, सो पॉझिटिव्ह होणार 8y. अँड x मध्ये 57 - 49 8, इथे प्लस येणार 8x. 8 कॉमन काढलं तर x + y = 10 येणार. हे आपलं 4th इक्वेशन झालं. अगेन याच्यामध्ये इक्वेशन 3 आणि 4 बघितले तर x चे कोएफिशियंट्स इक्वल आहेत, y चे कोएफिशियंट्स इक्वल आहेत. सो आपण सबस्ट्रॅक्टही करू शकतो, ॲडिशनही करू शकतो. मी इथं ॲडिशन करते. ॲड इक्वेशन 3 and 4. थर्ड इक्वेशन आहे x - y = 4. आपण ॲड करतोय x + y = 10. y कॅन्सल होतील, सो 2x = 14 येणार अँड x = 7 येणार. 14 / 2. सो पुट x = 7 इन इक्वेशन. सपोज आपण 4 मध्ये ठेवतोय. 4 काय आपलं x + y = 10. सो 7 + y = 10. y = 10 - 7 काय येणार 3 येणार. Solutions are x, y = 7, 3. अजून एकदा मी समराइज करते. जेव्हा x चा कोएफिशियंट इक्वेशन 1 मधून अँड इक्वेशन 2 मधून y चा कोएफिशियंट इक्वल असतो, तेव्हा त्या इक्वेशनची ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करायचे. ते आपल्याला 2 नवीन इक्वेशन मिळतील. त्याच्यावर आपण एलिमिनेशन मेथड परफॉर्म करायचे. त्यावरून आपल्याला x आणि y चे आन्सर्स मिळतील. तर इथे आपले प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करून झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण लास्ट 4 एक्झाम्पल्स बघितलेले आहेत क्वेश्चन 2 मधून. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक बटन हिट करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड झालेले पटकन बघता येतील. Thank you so much for watching this entire video. Keep learning, keep solving, and keep practicing. Bye bye.